सांस्कृतिक राजधानी पुण्यामधून पुण्यातील अत्याचार प्रकरणातील शाळेची बस फोडली। पुण्यातील अत्याचार प्रकरणी आता ही तोडफोड करण्यात आली। अतिशय धक्कादायक अशी बातमी आली होती। एकीकडे स्त्री शक्तीचा जागर होत असताना नवरात्रीच्या पहिल्या दिवशी ही धक्कादायक अशी बातमी सांस्कृतिक राजधानी असणाऱ्या पुण्यातून समोर आली। पुण्यातील एका चिमुरडीवर अत्याचार करण्याला पुण्यातील अत्याचार प्रकरणातील शाळेची बस फोडण्यात आली। हे दृश्य आपण लोकशाही मराठीवरती पाहतोय। पुण्यातील अत्याचार आणि तोडफोड प्रकरणी ही दृश्य आपण लोकशाही मराठीवरती पाहतोय। स्कूल व्हॅन ही फोडण्यात आलेली आहे। या संदर्भात ताजे अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी चंद्रशेखर भांगे आपल्यासोबत जोडलेले आहेत। चंद्रशेखर, नवरात्रीचा पहिला दिवस आहे आणि त्यातच अतिशय धक्कादायक अशी बातमी सांस्कृतिक राजधानी महाराष्ट्राची असणाऱ्या पुण्यामधून आल्या। चिमुरडीवर अत्याचार झालाय आणि आता त्या स्कूल व्हॅनची तोडफोड झाल्याची माहिती मिळते। काय या संदर्भात सविस्तर ताजी अपडेट? कधी या स्कूल व्हॅनला फोडण्यात आलं? कारण काही वेळापूर्वीच ही स्कूल व्हॅन जी आहे ती फोडण्यात आलेली आहे। वंचित बहुजन आघाडीचे जे कार्यकर्ते आहेत या कार्यकर्त्यांनी या गाडीची तोडफोड केलेली आहे। आपण बघू शकतो की याच गाडीमध्ये 6 वर्षाच्या चिमुरडी ज्या आहेत त्या दोघीवरती अत्याचार करण्यात आला होता आणि ही जी स्कूल व्हॅन आहे त्या आरोपीची गाडी आहे आणि ही गाडी जी आहे ती वानवडी पोलीस स्टेशनच्या पाठीमागे जी आहे ती लावण्यात आलेली होती आणि या गाडीची तोडफोड जी आहे ती या ठिकाणी आपल्याला काही वेळापूर्वी वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी जी आहे ती केलेली आहे। या ठिकाणी बाळासाहेब आंबेडकर यांच्या नावाची घोषणा सुद्धा मोठ्या प्रमाणात देण्यात आली। ज्या ठिकाणी ही स्कूल व्हॅन थांबवण्यात आली होती त्या स्कूलची मोठ्या प्रमाणात जी आहे ती तोडफोड करण्यात आली। आपण बघू शकतोय या सगळ्या गाडीच्या काचा ज्या आहेत त्या फोडण्यात आलेल्या आहेत। वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी ही सगळी तोडफोड केली। या व्हॅनला हे जे सगळं हे लावून बंद करण्यात आलं होतं। या ठिकाणी जे आहेत मोठ्या प्रमाणात जे आहेत ते कार्यकर्त्यांनी लाकडं आणि या ठिकाणी आपण दगड सुद्धा बघू शकतो की मोठ्या प्रमाणात आपल्याला दगड दिसत आहेत। लाकूड आणि दगड याचा वापर करत या गाडीची तोडफोड करण्यात आली आहे। वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते मोठ्या आक्रमक होत या ठिकाणी आले होते। आपण बघू शकतो की पोलीस या गाडीची आपल्याला या गाडी जी आहे या ठिकाणाहून हलवताना दिसत आहेत। खरं तर पोलीस अधिकारी पुन्हा एकदा दाखल झालेत आणि ही गाडी कारण आपण दाखवू शकतो की चालू करून पुन्हा दुसऱ्या ठिकाणी जे आहे ते पोलीस घेऊन जाताना आपल्याला दिसत आहेत। मोठ्या प्रमाणात जे आहेत या ठिकाणी गोंधळ जो आहे तो आपल्याला पाहायला मिळत आहे। पोलीस आता ही व्हॅन जी आहेत या ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी हलवत आहेत। काही वेळापूर्वीच या वाहनची जी आहेत तोडफोड जी आहे ती वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी केल्यानंतर पोलीस या गाडीला या ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जे आहे ते हलवत आहेत। आपण बघू शकतोय वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी फोडलेली गाडी जी आहे ती गाडी आता या ठिकाणाहून हलवण्यात आलेली आहे। वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते आक्रमक होत या गाडीची तोडफोड केली होती। पुण्यामध्ये आज सकाळी 2 चिमुरडीवर लैंगिक अत्याचार केल्यानंतर जी आहे ती सर्वप्रथम बातमी लोकशाहीने दाखवल्यानंतर मोठा शहरामध्ये जी आहे ती खळबळ उडाली होती। काही वेळापूर्वी पुण्याचे सहपोलीस आयुक्त रंजन कुमार शर्मा यांनी देखील वानवडी पोलीस स्टेशनला भेट दिलेली आहे। त्या ठिकाणी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सुद्धा भेट दिलेली आहे आणि याचा जो आरोपी आहे 45 वर्षीय त्याला अटक सुद्धा करण्यात आलेली आहे आणि वंचित बहुजन आघाडी आक्रमक झाल्याने आपण बघू शकतो की या ठिकाणी त्यांनी तोडफोड केली आहे। करण नक्कीच चंद्रशेखर, खूप खूप धन्यवाद या ताज्या अपडेट देण्यासाठी। स्कूल व्हॅन फोडतानाची दृश्य आपण लोकशाही मराठीवरती पाहिलेली आहे। पुण्यातील अत्याचार प्रकरणी तोडफोड करण्यात आलेली आहे त्या ठिकाणचे दृश्य आपण लोकशाही मराठीवरती पाहतोय। स्कूल बसमध्ये 6 वर्षीय चिमुरडीवर लैंगिक अत्याचार झाला। या संदर्भात वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांची नेमकी काय प्रतिक्रिया आलेली आहे ऐकूया। वाहन फोडण्याचं कारण की त्या वाहनामध्ये एका चिमुकलीवर अन्याय झालेला आहे आणि त्या चिमुकलीवर अन्याय झाले असताना वाहन फोडण्याचं कारण की त्या वाहनामध्ये एका चिमुकलीवर अन्याय झालेला आहे आणि त्या चिमुकलीवर अन्याय झाले असताना लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।